आचारसंहितेमुळे पेंडिंग असलेले लाडकी बहीण योजनेतील 16 लाख अर्जांची छाननी होणार। सर्व अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार। आतापर्यंत 2,34,00,000 लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा। मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये काल बसच्या धडकेमध्ये झाला होता पादचाऱ्याचा मृत्यू। या प्रकरणामध्ये पादचाऱ्याला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक। दुचाकीस्वाराच्या धडकेमुळे ही व्यक्ती बस खाली आली होती। परभणीमध्ये अंबादास दानवे यांची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या सोबतच बैठक। दानवेंनी जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना झापलं। परभणीमध्ये प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरली, दानवेंचा आरोप। बीडमध्ये राष्ट्रवादीचे वाल्मिक कराड, विष्णू चाटेवर खंडणीचा गुन्हा। पवन चक्की कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप। सरपंच हत्या प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुले यांच्या मार्फत मागितली खंडणी। रत्नागिरीमध्ये जिंदाल कंपनीच्या टँक क्लिनिंग दरम्यान वायू गळती, विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास। नांदिवडे माध्यमिक विद्या मंदिरातील अनेक विद्यार्थ्यांवरती जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 31 डिसेंबर पूर्वी करा। अनेक उमेदवारांचं वय वाढत असल्यानं भरती लवकर घेण्याची स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी। नाताळसाठी कोकण रेल्वेकडून विशेष मार्गांवरती विशेष अतिरिक्त गाड्या। 20 डिसेंबर ते 5 जानेवारीच्या दरम्यान मुंबई सीएसएमटी ते करमाळी ही विशेष गाडी चालवली जाणार। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा। महिला सन्मान निधीच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावरती दर महिना 1,000 रुपये जमा होणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर। निवडणुकीनंतर 2100 रुपये देण्याचं आश्वासन। दंतेवाडामध्ये पोलिसांच्या कारवाईमध्ये 7 नक्षलवाद्यांचा खात्मा। नक्षल विरोधी सर्च ऑपरेशनच्या दरम्यान आज सकाळपासून कारवाई। नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडगाव या जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।